परमपूज्य डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या 18व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने लोणावळा शहरातील तुंगारली धरण परिसरात 19 जुलै रोजी वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेअंतर्गत परिसरात 95 झाडे लावण्यात आली असून केवळ वृक्ष लागवड न करता ती झाडे पूर्णपणे जगवण्याचा व त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला आहे। करंज, कांचन, पिंपळ, शिसम, भेडा, जांभूळ, पळस, तामन, कडुलिंब, मोहगनी, रेनट्री या झाडांचा यामध्ये समावेश आहे। या वृक्षारोपण मोहिमेत तुंगारली, डोंगरगाव, देवले, तळेगाव, कार्ला आणि आंबवणे या बैठकांमधील 90 श्री सदस्य सहभागी झाले होते। लोणावळा शहर हे जागतिक स्तरावर पर्यटनाचे एक निसर्गरम्य स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे। येथील पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच निसर्ग संपदा टिकवून ठेवण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती। हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम केवळ एक दिवसाचा सोहळा न ठरता लावलेली सर्व 95 झाडे व्यवस्थित जगली पाहिजेत यासाठी प्रतिष्ठानने विशेष नियोजन केले आहे। या झाडांना नियमित पाणी घालणे, त्यांचे प्राण्यांपासून रक्षण करणे आणि वेळोवेळी योग्य खतपाणी देणे ही सर्व जबाबदारी स्थानिक श्री सदस्यांनी स्वीकारली आहे। आपल्या भारत देशामध्ये सुपरिचित असणारे पद्मभूषण, महाराष्ट्रभूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या 18व्या स्मृतिप्रित्यर्थ आज लोणावळा परिसरामध्ये तुंगारली डॅमच्या परिसरामध्ये वृक्ष लागवड आणि संवर्धन हे अभियान सर्व सभासदांच्या वतीनं राबविण्यात येत आहे। आज सकाळपासून सर्व विभागातील सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी वृक्षारोपण या ठिकाणी केलेलं आहे। पुढे पण हा कार्यक्रम चालू आहे। अत्यंत स्तुत्य उपक्रम हा असा इथे या ठिकाणी राबवण्यात येत आहे। हे सर्व करत असताना गेली अनेक वर्षापासून नानासाहेबांनी स्वच्छता अभियान असेल, वृक्ष संवर्धन असेल किंवा इतर समाज उपयोगी कार्यक्रम असेल हे अत्यंत प्रामुख्याने ते राबवतात। आज देखील या ठिकाणी वृक्ष संवर्धन आणि लागवड केलेली आहे। मी या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। नुसतं हे वृक्ष लावत नाहीत तर त्याचं संगोपन देखील जगवण्याचा पण कार्यक्रम ते प्रामुख्याने करत असतात। 8 जुलै हा डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचा स्मृतिदिन असतो, परंतु अतिवृष्टीमुळे पावसामुळे हा कार्यक्रम आम्ही लोणावळा समितीच्या वतीने थोडासा पुढे करण्यात आला। 2 आठवड्यानंतर आता आपण हा कार्यक्रम संपन्न करत आहोत। 10 वर्षापूर्वी याच ठिकाणी नगरपालिकेच्या सहकार्याने आपल्याला इथं जागा दिली होती, त्यात आपण भरपूर झाडं या ठिकाणी लावली होती। लोणावळ्यामध्ये आयनेश शिवाजी, वलवणचं लोणावळा कॉलेज, त्यानंतर तुंगारली डॅम अशा विविध ठिकाणी आपण वृक्षारोपण केलेलं आहे पूर्वी। आजही आपण या ठिकाणी साधारणतः 75 ते 100 या दरम्यानची झाडं म्हणजे आपण लावलेली आहेत। प्रतिष्ठानच्याकडनं आपल्याला 75 झाडं मिळाली आणि शिवाय बाकी काही बिया आणि फुलाची झाडं थोडीशी लावलेली आहेत या ठिकाणी। आणि या झाडांचं संगोपन वर्षभर आपले श्री सदस्य नियमितपणे करणार आहेत। त्याची नेमणूकही त्या ठिकाणची जबाबदारी देण्यात आलेली आहे। ते सर्वजण त्याची काळजी घेतील आणि वृक्ष पूर्ण वाढ होईपर्यंत त्याची काळजी घेऊन मग तो वृक्ष आपापल्या स्वतःच्या ह्याच्यावर जेव्हा वाढायला लागेल तेव्हा मग त्याची संवर्धनाचं काम आपल्याला थांबावं लागेल। ते त्या पद्धतीने आपण करणार आहोत। वृक्षाची पूर्ण वाढ होईस तर आम्ही त्याची काळजी घेणार आहोत।